गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज क्वाड्रॅटिक इक्वेशनचे डिफरंट एक्झाम्पल्स घेणार आहेत मी। क्वाड्रॅटिक इक्वेशन दॅट इज कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स हे बँकिंग एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत। SSC, CGL, CHSL etc. Also this is 10th standard level maths quadratic equation. So हा थोडासा पॅटर्न डिफरंट आहे, याला कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल म्हणतात बँकिंग एक्झामच्या फॉर्मॅटमध्ये। सो यामध्ये इक्वेशन बघा, दोन टाईपचे इक्वेशन दिलेले आहे। फर्स्ट दिलेले आहे आपल्याला 5x + 4y - 20xy = 1। देन सेकंड बघा 8 + 6xy - 6x - 8y = 0। ओके, सो आपण ते इक्वेशन आधी हे करून घेतलं। इक्वेशन बघा, फर्स्ट घ्या 5x - 20xy + 4y - 1 = 0। सो त्याला आपण कशा फॉर्मॅटमध्ये लिहिलं, साइन चेंज केले याची। थर्ड स्टेप बघा, डिरेक्टली थर्ड स्टेप बघा, साइन चेंज केले होल थ्रू आउट, प्रत्येक साइन चेंज केले दोन्ही साईडचे। 20xy -20xy होतं ते +20xy झालं। देन +5x होतं ते -5x झालं। देन +4y होतं ते -4y झालं। -1 होता तो +1 झाला = 0। देन फर्स्ट दोन्ही टर्ममध्ये बघा, इथे 5x कॉमन येतो। 5x इन ब्रॅकेट काय उरलं 4y - 1। देन इथे काय कॉमन येतं, हे दोन्ही टर्म वेगवेगळे आहेत, याने एकमेकांना डिवाइड किंवा मल्टिप्लाय होत नाही। सो देअरफोर यातून काय कॉमन येतं, 1 कॉमन येतो। सो -1 कॉमन आला। सो ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, मायनस ऑफ मायनस प्लस होत असतं, +4y आणि मायनस प्लस नेहमी मायनस होतं। सो -1 = 0। ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची मेथड आहे। यासाठी आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजे, साइनचे रूल माहिती पाहिजे। प्लस मायनस नेहमी मायनस होतं, मायनस प्लस नेहमी मायनस होतं, मायनस मायनस नेहमी प्लस होतं। देन अगेन चौथा रूल, प्लस प्लस नेहमी प्लस होतं। याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून अपलोड करील नेक्स्ट टाईम। सो आता बघा, यामध्ये 4y - 1 ही दोन्ही टर्ममध्ये कॉमन आहे। सो ती साईडला घेतली। हा पण रूल आहे मॅथचा,